आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना केवळ घटना नाही आहे, तर सगळ्यांसाठी एक मोठा धडा आहे। एक अभिनेत्री आहे जी आयुष्यभर मेहनत घेते, स्ट्रगल करते, काम करते, कष्ट करते, आपल्या लहान मुलांना लहानाचं मोठं बनवते, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करते आणि याच्यामधूनच तिचा एक मुलगा हा अमेरिकेला जातो, दुसरा मुलगा या ठिकाणी भारतामध्ये सेटल होतो। पण त्याच्यातलाच एक मुलगा त्या आईची 75व्या वर्षी त्या संपत्तीसाठी हत्या करून टाकतो। अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे। त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे मुंबईला। तर मुंबई या ठिकाणचं जुहू, त्या ठिकाणचं गुलमोहर रोड आहे, त्या ठिकाणी कल्पतरू सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये वीणा कपूर नावाच्या एक अभिनेत्री राहत आहेत आणि यांचं वय साधारणपणे 70-75च्या आसपासचं आहे आणि यांनी अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका केलेल्या होत्या। आता या एक चरित्र अभिनेत्री म्हणून काम करतायत। चरित्र अभिनेत्री म्हणजे आईचं किंवा आजीचं पात्र वगैरे करणाऱ्या त्यांना चरित्र अभिनेत्री म्हणतात असं मी ऐकलेलं आहे। तर अशा पद्धतीनं तर यांचं लग्न गोवर्धन कपूर यांच्याबरोबर ते झालेलं होतं। यांना 2 मुलं होती। आता यांचा एक मुलगा जो आहे तो अमेरिकेमध्ये आहे आणि तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे आणि दुसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे सचिन कपूर। आता हा शिक्षक आहे अशी माहिती समोर येते आणि हा सुद्धा या ठिकाणी सेटल झालेला आहे। आता वीणा कपूर जे आहेत त्यांच्या नावावरती GVPT ही जी स्कीम होती त्या स्कीममध्ये एक 12 कोटी रुपयांचा 4 BHK फ्लॅट आहे। आता एका बाजूला वीणा कपूर या TV सिरियलमध्ये काम करतायत, चित्रपटामध्ये काम करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या या संपत्तीवरून त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पतीमध्ये वाद निर्माण झालेला होता। आता हा जो वाद आहे तो वाद इतका टोकाला गेला होता नवरा बायकोंमधला की वीणा आणि गोवर्धन यांनी एकमेकांबरोबर ती घटस्फोट घेतलेला आहे आणि त्यानंतर जरी यांचा घटस्फोट झाला तरी पण नंतर त्या एकत्र राहत होते, म्हणजे पतीजवळ त्या राहत होत्या। आता काही काळ पती आणि पत्नी एकत्र राहिले आणि आता कसं असतं, हे जी मोठी मंडळी असतात, पैसेवाली असतात, अभिनेत्री वगैरे असतात, तर यांच्यामध्ये घटस्फोट होणं वगैरे या सगळ्या गोष्टी एकदम सामान्य गोष्टी आहेत। तर नंतर ते घटस्फोट होऊनही एकत्र राहायला लागले आणि त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि या कोरोनाच्या काळामध्ये पती जे आहेत ते आजारी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। आता याच्यानंतर यांच्या परिवारामध्ये यांची 2 मुलं आणि आई अशा पद्धतीने हा त्रिकोणी परिवार तिथं राहिलेला होता। आता मुलं जी आहेत ती स्वतःच्या पायावरती उभी होती। आता एक अमेरिकेमध्ये होता, एक भारतामध्ये होता। पण कालपर्यंत जी लढाई ती पतीच्या विरोधामध्ये चालू होती, आता तीच लढाई मुलांच्या विरोधामध्ये सुरू झालेली होती। कारण हा 12 कोटीचा जो फ्लॅट आहे तो फ्लॅट आणि त्यांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीवरून आई आणि मुलगा एकमेकांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलेले होते आणि कोर्टामध्ये केस चालू होती। आता इकडं वीणा ज्या आहेत त्या शूटिंग करायच्या आणि मध्ये मध्ये सुट्टी घ्यायच्या आणि कोर्टाच्या तारख्या वगैरे त्या अटेंड करायच्या। आता त्यांची 70 पार झालेली होती, पण पारिवारिक भांडणं जी आहेत ती भांडणं काही कमी झालेली नव्हती आणि ज्यांच्याबरोबर ती भांडण होतं तो मुलगासुद्धा म्हणजे त्यांच्याबरोबर ती राहत होता। म्हणजे आईबरोबर ती मुलगा राहतो आहे, पण एकाच घरामध्ये राहून आई आणि मुलगा एकमेकांबरोबर ती कोर्टामध्ये भांडण करत होते। पण सध्या हा जो मुलगा आहे सचिन, त्याला काही काम नव्हतं आणि आईच्या जीवावरती तो जगत होता। आता दुसरा मुलगा जो आहे अमेरिकेतला, तो मुलगा कधी कधी आईला फोन करायचा, विचारपूस करायचा, अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं। पण पाठीमागच्या काही दिवसापासून अमेरिकेतील मुलगा जो आहे त्याचं आणि आईचं बोलणं झालेलं नव्हतं आणि आईचा फोन काही लागत नव्हता आणि धाकटा भाऊ सचिन जो आहे तो सुद्धा नीट उत्तरं देत नव्हता आणि त्यामुळे मग अमेरिकेतला जो मुलगा आहे त्यानं कल्पतरू सोसायटी, म्हणजे या सोसायटीमध्ये ही मंडळी राहत आहेत त्या सोसायटीचा जो वॉचमन आहे त्या वॉचमनला फोन केला आणि त्याला आईबद्दल विचारलं। त्यावेळेस त्यानं सुद्धा सांगितलं की मी सुद्धा पाठीमागच्या काही दिवसापासून त्यांना पाहिलेलं नाही, कुठं गेलेत काय गेलेत काहीही माहीत नाही। आता फोन पण लागत नाही, संपर्क होत नाही, आई कुठं गेली हेही माहीत नाही आणि त्यामुळे मग त्या अमेरिकेतल्या मुलाला टेन्शन आलं आणि मग त्यानं सिक्युरिटीच्या सुपरवायझरला सांगितलं। आता सुपरवायझर यांचं नाव आहे जावेद अब्दुल्ला मापारी। तर यांनी मग जुहू पोलिसांमध्ये ते गेलेत आणि त्यांनी ह्या ज्या आहेत वीणा कपूर या गायब झाल्यात अशा पद्धतीची तक्रार नोंदवलेली आहे। आता या ठिकाणचं दुर्दैव बघा, 2 सुशिक्षित मुलं आहेत, करोडोची मालकीण आहे, चित्रपटात म्हणजे चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करणारी ही एक सेलिब्रिटी आहे आणि ही महिला गायब होते, पण याची तक्रार बाहेरच्या व्यक्तीनं दिलेली होती। आता पोलिसांनी या संदर्भात माहिती घ्यायला सुरुवात केली, पण पहिला प्रश्न हा होता की यांच्या मुलानं तक्रार का दाखल केली नाही। त्यानंतर
जो संशय आहे तो मग त्या मुलावरतीच येणार होता, सचिनवरती संशय जात होता. आता पोलिसांनी त्या परिसरातले जे CCTV फुटेज आहेत ते CCTV फुटेज तपासले. आता यावरून लक्षात आलं की 6 डिसेंबरला सचिन आणि त्याचा एक काम करणारा नोकर आहे, तो नोकर, त्याचं नाव होतं लालूकुमार मंडल, तर या मंडळींनी एक फ्रीज जो आहे तो घराच्या बाहेर नेलेला होता. आता जर फ्रीज दुरुस्त करायचा असेल तर बऱ्याच वेळा लोक काय करतात, मेकॅनिकला घरी बोलवतात किंवा त्या कंपनीला फोन लावतात आणि कंपनीवाला घरी येतो आणि फ्रीज दुरुस्त केला जातो. पण जर समजा फ्रीज खराब झाला आणि जर तो टाकून द्यायचा असेल तरी लोक भंगारवाल्याला बोलवतात किंवा बाकीच्या कोणाला तरी बोलवतात आणि तो फ्रीज देऊन टाकतात. पण कुणीही अशा पद्धतीनं पॅक करून कारमध्ये घेऊन जात नाही. त्यामुळे पोलिसांना शंका आली आणि त्यांनी सचिन कपूर आणि त्यांचा नोकर जो आहे त्याला ताब्यात घेतलं आणि मग यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली आणि यानंतर धक्कादायक खुलासे समोर आले होते. या बॉक्समध्ये, म्हणजे हा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये फ्रीज नव्हता, तर त्याच्यामध्ये आई वीणा कपूर यांचं प्रेत होतं. एवढंच नाही तर या प्रेताच्या बरोबर त्यांच्या घरामध्ये लावलेले CCTV कॅमेरे आणि त्याचा DVR जो आहे तो सुद्धा होता. आता हे सगळं प्रकरण नक्की काय होतं, तर आई आणि मुलगा यांच्या संपत्तीवरून वाद चाललेला होता. एकाच घरात राहून ते एकमेकांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस खेळत होते, भांडण चाललेलं होतं. पण काही दिवसापूर्वी या मुलानं आईला जीव मारण्याची धमकी दिलेली होती आणि यावेळेस 23 नोव्हेंबर 2022 या दिवशी या आईनं वकिलाच्या मार्फत आपल्याला धमकी देण्यात आली अशी तक्रार पोलिसांमध्ये केली होती, कोर्टामध्ये केलेली होती. आणि त्याच्यानंतर पुन्हा हा मुलगा काही शांत बसला नाही. पुन्हा आई आणि मुलगा यांच्यामध्ये वाद भांडणं चालूच होती आणि नंतर पुन्हा त्या मुलानं धमकी दिली आणि नंतर 30 नोव्हेंबर 2022 या दिवशी पुन्हा दुसरी तक्रार आईनं वकिलांच्या मार्फत त्या कोर्टामध्ये नोंदवलेली होती किंवा तशी तक्रार दाखल करण्यात आली होती. अशा पद्धतीनं या आई आणि मुलाचं नातं होतं, यांच्यामध्ये भांडण काही कमी होत नव्हतं आणि अखेर त्या मुलानं आईची हत्या करण्याचा निर्णय घेतला. 5 डिसेंबर 2022 या दिवशी या मायलेकांमध्ये पुन्हा कडाक्याचं भांडण झालं आणि या भांडणामध्ये घरामधलं बेसबॉलची जी बॅट असते तर त्या बॅटनं या मुलानं त्या आईला मरेपर्यंत मारलं. आता बघा, 43 वर्षाचा सुपुत्र आणि साधारण 75 वर्षाची आई. आता त्या आईला जेव्हा मारहाण केली त्यावेळेस मग त्याच्यामध्ये त्या आईचा जीव गेलेला आहे. आता तिचा जीव गेल्यानंतर या मुलाचा आत्मा थंड झाला आणि त्यानंतर या मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी, हा प्रश्न याच्यासमोर होता. आता याच्या घरामध्ये फ्रीजचा बॉक्स होता, त्यानं हा मृतदेह जो आहे तो त्याच्यामध्ये ठेवला आणि तिला पॅक केलं. त्यानंतर घरामधले CCTV फुटेज काढले, म्हणजे CCTV कॅमेरे काढले, त्यांचा DVR जो आहे तो काढला आणि सगळं त्या चारचाकीमध्ये भरलं. आणि हे सगळं करत असताना सचिन आणि त्याचा जो नोकर आहे, म्हणजे नोकराची मदत वगैरे त्यानं घेतलेली होती. त्यानंतर मुंबईपासून एक 90-100 किलोमीटर अंतरावरती माथेरान या भागामध्ये ही मंडळी आलेली आहेत आणि या ठिकाणी एका नदीमध्ये त्यांनी हे प्रेत टाकून दिलं आणि बाकीच्या वस्तूसुद्धा फेकून दिल्या आणि नंतर ती मंडळी माघारी आली. आता एका बाजूला हे प्रेत सापडलेलं होतं त्या ठिकाणी, पण ते प्रेत कोणाचं आहे याची ओळख पटलेली नव्हती. दुसऱ्या बाजूला CCTV फुटेजवरून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांच्यावरती 302, 201 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आणि या सगळ्या घटनेचा एक मतितार्थ काय होतो लक्षात घ्या. जे घडलं ते का घडलं, कशामुळे घडलं. आता याच्यामध्ये एकाच घरात राहून मुलगा आणि आई यांच्यात संपत्तीत वाद कसा काय असू शकतो. एकाच ताटामध्ये खातोय, एकाच घरामध्ये राहतोय, एकच स्वयंपाकघर वापरतोय, सगळं एकच आहे, त्याच आईच्या पोटातून जन्माला आलेला आहे आणि आईनं त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे. असं असतानाही त्यांच्यामध्ये वाद कसा होऊ शकतो. आता याच्यामध्ये तुला आई पाहिजे का फ्लॅट पाहिजे, या मुलानं जर त्या फ्लॅटची निवड केलेली असेल तर त्याच्यावरती संस्कार काय झाले होते. जी आई 75 वर्षाची आहे तिच्यावरती हात उचलणं, तिला बॅटनं मारणं, तिचा जीव घेणं, हे एखादा मुलगा कसा काय करू शकतो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये चूक कोणाची आहे विचार करा. पण आता परत एकदा सांगतो, जे घडलं ते काही कोणी बदलू शकत नाही. जे समोर आलं माध्यमातून ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. कदाचित याच्यामध्ये अजून तपास चाललेला असल्यामुळे कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता या सगळ्या प्रकरणातनं आपण धडा काय घ्यायचा, तर पहिली गोष्ट म्हणजे आता प्रकरण जे घडलं ते बाजूला राहू द्या, पण आता याच्यातनं वेगळं आपण काय शिकू शकतो. तर एक म्हणजे
मुलांना पैसा कसा मिळवायचा हे शिकवलं पाहिजे, पण त्याहीपेक्षा आपली नाती कशी टिकवायची, रिलेशनशिप असेल किंवा संबंध जे आहेत ते कसे महत्त्वाचे आहेत हे सुद्धा शिकवलं पाहिजे. म्हणजे त्यांना आर्थिक गणितं जमली पाहिजेत, पण संस्कारसुद्धा त्या पद्धतीनं त्यांच्यावरती झाले पाहिजेत. त्यानंतर दुसरी गोष्ट, स्वतःचं करिअर करताना किंवा काम करताना, नोकरी करताना, व्यवसाय करताना आपल्या मुलांकडे आपलं दुर्लक्ष व्हायला नको. त्यांच्याकडे ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढं आपलं काम, नोकरी, व्यवसाय महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळा मुलांचे प्रचंड लाड केले जातात. म्हणजे जन्माला आल्यापासून ते पार अगदी तो मुलगा आपल्याला लाथेनं तुडवेपर्यंत आईवडील त्याचे लाड करत असतात. पण लक्षात ठेवा, पहिले 5 वर्ष त्यांचे अति लाड करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 5 ते 15 वर्ष त्यांना शिक्षा आणि शिक्षण या दोनही गोष्टी द्या. आणि या काळामध्ये त्यांना जेवढं म्हणजे डिसिप्लिन देता येईल, जेवढं त्यांना शिक्षा करता येईल, जेवढं त्यांना म्हणजे कसं असतं की एखादं सोनं असतं, जेव्हा ते त्या आगीमध्ये जातं आणि ज्यावेळेस तप्त होतं त्याच वेळेस त्याचं सोनं बनत असतं. त्या पद्धतीने मुलांना जर तुम्ही थोडासा धाक असेल, त्याला धाक पण पाहिजे, त्याच्यावर संस्कार पण पाहिजेत, त्याला प्रेम पण दिलं पाहिजे, आदरयुक्त भीती पण असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी 5 ते 15 या वर्षामध्ये करायच्या आहेत. म्हणजे 10 वर्षे ह्या करायच्या आहेत. आणि त्यानंतर 15 वर्षानंतर मुलगा असेल, मुलगी असेल, यांना मित्र आणि मैत्रिणीप्रमाणे वागवलं पाहिजे, असं महान व्यक्तींनी सांगून ठेवलेलं आहे. ते फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर चौथी गोष्ट, मुलाच्या नावावरती किंवा मुलीच्या नावावरती कोणतीही संपत्ती घेऊ नका, कोणतीही संपत्ती करू नका. आणि मृत्यूपत्रामध्ये सुद्धा असं लिहा की जर या व्यक्तीनं माझी सेवा केली तरच याला सगळी संपत्ती मिळेल. पण जर मृत्यू संशयास्पद असेल किंवा जरी समजा नसला तरीही त्यानंतर पोस्टमॉर्टम होईल आणि याच्यामध्ये जर काही दोष आढळला किंवा मरताना जर यांनी सेवा केली नाही किंवा दवाखान्यात नेलं नाही किंवा हलगर्जीपणा केला तर यांना संपत्ती मिळणार नाही, असं मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवा. आणि ही गोष्ट त्या मुलांनाही किंवा मुलींनाही कळू द्या, पाहुण्यारावळ्यांनाही कळू द्या आणि तुमच्या वकिलाला सुद्धा कळू द्या. ह्या गोष्टी सगळीकडे माहिती असल्या पाहिजेत. आणि फार आता हे करण्याचं कारण नाही, आता मुलांना काय वाटेल आणि मुलींना काय वाटेल, थोडंसं प्रॅक्टिकल राहा. कारण जी मंडळी आता वयोवृद्ध झाले म्हणजे वयोवृद्ध झालेली आहेत त्यांचे तर प्रचंड हाल, मी अनेक अशी प्रकरणं पाहिलेली, त्यामुळे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर 5वी गोष्ट लक्षात ठेवा, मुलांवरती संस्कार करा, पण ते संस्कार केवळ जगाला दिसतील अशा पद्धतीने नको, ते संस्कार आतून असले पाहिजेत. त्यानंतर आपली जी रिटायरमेंट आहे किंवा निवृत्ती आहे तर त्यानंतर आपल्याला ज्या काही अडचणी येतात, दवाखान्याचा प्रॉब्लेम येतो, या सगळ्याची तयारी जी आहे ती आत्तापासूनच करायला सुरुवात करा. आणि शेवटी मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, ऐन वेळेला कामाला येत नाहीत हेही लक्षात ठेवायचं, प्रॅक्टिकली विचार करायचा आणि आयुष्य त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करायची नाही, पण आपलं कर्तव्य तर आपण करायचंच, पण प्रॅक्टिकल राहून आपल्याला आपल्या भविष्याचा आणि आयुष्याचा पण विचार करता आला पाहिजे. फक्त माझा मुलगा आणि माझी मुलगी असं करत बसू नका, हे किमान या घटनेवरून लक्षात घ्या. आणि इथून पुढं तरी किमान जे DSD पाहतायत ती मंडळी तरी प्रॅक्टिकली राहतील असं मला वाटतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.